गाइस फर्स्ट टाइम टर्नर चालवतो आता मी. 2014चं मॉडेल आहे. भाई साहब काय बल्की अरे असतं खाली. आज भाऊ राईड करतात ते. फर्स्ट राईड झाली राव आज निखिलची माझी. 400 विथ 800. खायला पोलीस चौकीच्या समोर रेव मारते. आप भी समजा तेरे को ह्या मिला नाही करते. मला तेच कळा. तिला माझ्या गर्लफ्रेंडला भेटायचं. आता गर्लफ्रेंड कुठून आणू? हे काय ही माझी गर्लफ्रेंड आहे, भेट हिला. फर्स्ट टाइम टर्नरला. फर्स्ट टाइम नाही, सेकंड टाइम असेल मे बी. चावी सेमच आहे. लय वाहिनी घासली चावी. चालू नाही होते. हे टाईट झालंय रे. काय म्हणतोय का? देख चावी दे. चावी दे. आज तूच बनवलं असतं म्हणून म्हटलं. गाईज गाडी आपली सर्व्हिसिंग सेंटर मध्ये आहे. गाडी चाललोय घ्यायला 800. पाऊस पडतोय पण गाडीचं काम झालेलं आहे असं ऐकलंय. त्याच्यामुळे आता राहावं झालंय. गाडी पहिले घेऊन येऊया, नाहीतर परत अजून काम डिले होत राहतं. त्याच्यामुळं पहिले गाडी घेऊन येऊया आपण. बाकीचं सगळं साईडला राहते. असं झालंय. माझी एंजल माझ्यावरती रुसली आहे. तिलाच घ्यायला चाललंय. बस बाय बाय. काय म्हण
एंजलला घेऊन येऊया, बघूया काय कसं आहे. शेजारी कधीच नाही चालायचं, शेजार बैलगाड्यासारखं कधीच नाही चालायचं. तसं चाललं की अख्खं ट्रॅफिक ब्लॉक होतं मागून. एंजलचा आवाज मिस करतोय डॉमिनर वरती. डॉमिनरची मज्जा तशी वेगळी आपली, पण ही थोडी टूरर आहे, हँडल वर आहे त्याला, आहे का नाही. लय टायमिंग नंतर डॉमिनर पण हातात आली, तशी असती यूज टू, पण तरी सुद्धा. एंजलला बघायचं, सकाळीच सोडलं होतं, काम झालेलं आहे गाडीचं असं त्यांचा कॉल आला. आता जाऊया घ्यायला एंजलला, बघूया काय काय चेंजेस झाले. चेंजेस म्हणजे काय मॉडिफिकेशन नाही, चालवण्यामध्ये. सिग्मा सिग्मा बॉय, सिग्मा बॉय, सिग्मा बॉय. ट्रॅफिक तर काय पिछा सोडतच नाही रे. रिक्षावाल्यामुळे ब्लॉक लागला आता इथं. खरं बघायला गेलं तर टू व्हीलर सगळ्या गेल्या असत्या. आयला पोलिस इथं असून सुद्धा ट्रॅफिक, पोलिस इथं असून सुद्धा ट्रॅफिक. पोलिस आहे म्हणूनच ट्रॅफिक आहे राव. खरं उगाच लोक आहे ना काय करतात, थांबायचं म्हणून एक्स्ट्रा थांबतात दाखवायसाठी पोलिसांना. नाही होतं तसं. हा हा, अरे ते मोमोजवाली कुठे गायब झाली? मोमोजवाली कुठे गायब झाली? फुटपाथवर. हा इथंच होती ना. हा 1 वर्षाचं चॅलेंज होतं ना फक्त, 1 वर्षाचं चॅलेंज होतं ना फक्त. हा तू ते सौरभ जोशीचे ब्लॉग बघितलेत का रे? नाही बघितले. 1-2 बघ. म्हणजे काय माहिती का, मला एक कळत नाही, तो कुठली पण सिच्युएशन असू दे ते ना बोलतोच. त्याच्याकडचं आहे ना ते कॉन्व्हर्सेशन संपतच नाही कधी, त्याच्यामुळे तसं सीन झालंय. मग बोलायचं ना, ब्लॉग बनव ना तूच. खड्डा वाचला. माझ्याकडचे टॉपिकच संपलेत सगळे. काय पडलं? एंजल पाहिजे होती या टायमाला. एवढी एक्साइटमेंट गाडी घ्यायला गेलो होतो तेवढी नव्हती ना, तेवढी आता झाली. हा होतो मला पण. पहिली सर्व्हिस व्हायची आहे खरं तर. अजून सर्व्हिसिंगच्या अगोदरची कामं. विदाउट सर्व्हिसिंगच आता कॉस्ट किती आलाय काय माहिती. बट एक्साइटेड. विमाननगर मध्ये आलंय मित्रांनो, मित्र आणि मैत्रिणींनो, बंधू आणि त्यांच्या भगिनींनो आमच्या गावात. हा ना, नुसतं ट्रॅफिकच दिसतंय. मला कधी काय वाटलं माहिती का, माणसाच्या त्याची टाइमपास करा इकडे येते. नाही आता किती लोक मला सांग जे पुढे राहतात ते सगळे चाललेले असतात, तिकडनं येणारे असतात. मला तर कधी कधी वाटतं बोलवत फिरतो तिथं. काय माहिती काय करतात. चला पळा लवकर. अरे काय जरी काढलं ट्रॅफिक काय माहिती का, मेन म्हणजे सिग्नल आहेत ना,
जर सपोज एखाद्या सिग्नलला म्हणजे 5 सेकंदाची गरज आहे, म्हणजे गाड्या तेवढ्याच आहेत 5 सेकंदापुरत्या, पण थांबवलंय किती 30 सेकंड्स. मग ते 30 सेकंड 5 सेकंड झाल्यानंतर गाड्या रिलीज होऊ शकतात. ऐक ना, नाही तसं नाही म्हणत. रोड क्रॉसिंग साठी सिग्नल आहे असं नसतं, हे ट्रॅफिक कंट्रोल करायसाठी आहे. पण विषय कसा, 5 सेकंदामध्ये जर गाड्या निघून जाणार असेल, चल 10 सेकंदात, पण ते पुढचे जे 20 सेकंड एक्स्ट्रा आहेत ना, ते मागे येऊन थांबतात गाड्या आपल्या, आणि मग ते अर्धा तास असं वाढत राहतात टायमिंग. मग समोरच्या सिग्नलला बी गाड्या वाढतात, आपल्या सिग्नलला पण वाढत राहतात, त्यामुळे ते ट्रॅफिक वाढत राहतं कंटिन्यू. तसं नाही झालं पाहिजे ना. ते कोणतं रे, कॅनडाला कसा रूल आहे माहिती ना, 3 सेकंडचा. गाडी असू किंवा नसू 3 सेकंड थांबायचं सिग्नलला, निघून जायचं, म्हणजे ट्रॅफिक मागं लागणारच नाही. कळलं का? जेवढं आपल्या अरे फॉलो करतील, तसं जर केलं ना फॉलो करतील. आणि तुला माहिती का, ज्या टायमिंगला कोणतं नाही का VIP वगैरे येणार असतो, पोलिस सगळी गायब असतात बघ, त्या टायमिंगला बरं का नाही ट्रॅफिक लागत, कारण तेव्हा लोक आपापल्या हिशोबाने बरोबर निघून जातात. लोकांना कोणाला ट्रॅफिक मध्ये काय स्वतःहून अडकायची नाही. हे जे हा M5 गाडीला आवाज नाही का, काय भारी झालं इकडं. BMW M5 सेक्सी दिसती रे, 4 सिलेंडर आहेत. नाही M5 V8 आहे ना, M5 V8 आहे, V8 आहे ना M5. हा V8 नाही माहिती की, बरोबर घेणार होतो मी, पण माझ्या माइंडनुसार चालता तुझ्या माइंडचा उपयोग झाला ना तिथं, त्यामुळे ते कधीच गडबडलं. अरे रस्ते करा रे नीट. GST घेऊन असले रस्ते काय फायदा रे, एवढा टॅक्स घेतात सरकार, एवढं सगळं करती, काय फायदा. अहो नंबर पण बघ 1111, गाडी पण पडली वाटतं, मॅकॅनिकला बोलवलं. गाईस ट्रेनर बाहेर काढली, म्हणजे चालली वाटतं ट्रेनर. हा काय DL दिल्लीची आहे, दिल्लीची ट्रेनर आहे. आय थिंक मॉडेल 19-20च्या आसपासचं आहे आपली एंजलचं काम झालंय वाटतं. क्या ये कशाची? हाँ मैंने घर पे किया है. ठीक है क्या? इसमें ही था थोड़ा सा. इससे एक शेड लाइट है वो. मतलब ये अलग ही शाइन. ब्रेकचं काय केलं का? असं थोडासा हे होते. चला गया. हाँ अभी फील हो रहा है, देखो ऐसे. आपने देखा कैसा लगे? आपने खुद नहीं किया? मैं ब्लॉग बनाता हूँ ना इसमें. गाइस 800 की सर्विसिंग कॉस्ट है, सुन लो, बताइए अभी. इनडायरेक्टली नहीं देता. अरे डायरेक्टली हो जाता. आप मेरे को बताना इस वीडियो में, तो क्या पब्लिक देख लेगी. हाँ ट्रेनर. ये गाड़ी किसका है, आपका है क्या? क्लाइंट का.
सही है, छोटे मोटे चीज़ें। ये 19 का है ना बाइक? नहीं, ये 16 है, मॉडल एडिशन है, बट इसको बॉडी किट हम लोग ने फिर हनीकॉम वाला लगा था। अच्छा, ओके, बताइए अभी। सो बेसिकली सुपर बाइक सर्विस में वी डू ऑयल चेंज, ऑयल फिल्टर, एयर फिल्टर, उसके बाद में चैन ऑयल होता है। बेसिक जो भी लुब्रिकेंट्स है वो सारे रिप्लेस हो जाते हैं, इंक्लूडिंग द ब्रेक ऑयल, कूलेंट, एवरीथिंग। ओके। एंड नॉर्मल सर्विस में तो हम लोग इतना करते ही हैं। एंड अगर आपको और भी एडवांस सर्विस चाहिए तो थ्रोटल बॉडी क्लीनिंग उसके अंदर ऐड हो जाता है। स्पार्क प्लग हमको चेंज करना है या क्लीन करना है, वो भी हम लोग ऐड कर लेते हैं। ओके, सही है। वी डू ब्रेक्स एंड ऑल एवरीथिंग। आपको जो भी चाहिए फ्रॉम 100 cc टू 2300 cc वी हैव एवरीथिंग। एयर फिल्टर अगर चेंज करने की ज़रूरत है तो भी करेंगे, और ऑयल फिल्टर करेंगे। ज़रूरत है तो करेंगे, अदरवाइज ज़रूरत नहीं है तो फिर इसमें तो वैसे ऑयल फिल्टर भी हो जाएगा ना चेंज? इसमें 800 में मेरी वाली 100 का ऑयल एंड ऑयल फिल्टर दोनों हो जाएगा। ठीक है, चलो करते। थैंक यू। ये कौन सा है? ब्रेम्बो है ना ब्रेक्स इसका? इसमें ब्रेम्बो आते हैं। ये ब्रेम्बो पहले तो सुजुकी हायाबुसा में ही आते थे। नहीं, ब्रेम्बो इज अ ब्रेकिंग कंपनी एक्चुअली। हाँ, ब्रेक्स काफ़ी सारे सुपर बाइक्स को प्रोवाइड करती है। ये फिलहाल ज़्यादा हो गया है, मतलब 10R में पहले नहीं था ना ब्रेम्बो? 10R में शुरुआत आई थिंक आता था 2014 हाँ 16 मॉडल में। 16 के बाद में तो ब्रेम्बो आता है। ओके, नीचे नाला होता है। लांबूनच आवाज आ रहा है। काय सर, कसं वाटते? थोड़ा सा सेटिंग करके तो मुझे बस कैसे चाहिए आपको? क्या एग्जैक्टली हो रहा है? थोड़ा है ना, मतलब छूटने के बाद पता नहीं चलता ये पूरा रिलीज हुआ है। ये जो प्ले रह रहा है वो सीट रहा है। नहीं, ऐसे यहाँ तक नहीं छूट रहा है, उसके बाद छूट रहा है। हाँ, उसके बाद छूट रहा है, और ये प्ले रहने के बाद प्ले तो रहेगा ही एक्चुअली। पर केबल पुराना आता तो वो रहेगा ही केबल। ओके, हे कुठल्या याच्यावरती आता किती सोडायला लागते? तिथं सोडलं तर निघते गाडी लगेचच? हाँ, मग ठीक आहे, असं उलट चांगलं आहे ते। रिलीज जास्तच पाहिजे तो। ये इतना प्ले तो रहेगा बिकॉज वो केबल स्ट्रेच हो गया। थोड़ा स्ट्रेच, केबल अभी नया नहीं है बेसिकली। हाँ राइट। तो फिर वो अपने आफ्टर मार्केट में डाला है। पता नहीं अभी क्या क्या चीज़ें हुई है, करनी भी है। अच्छा लग रहा है गाड़ी आपको ऐसा? ये घर पे किया मैंने फिर भी, और वो भी आई थिंक 4 घंटे में। चैनल का ग्रेविटी है, टैंक के ऊपर है। ग्रेविटी है। लुक लय भारी आहे, 10R आहे ना, लय भारी लुक आहे। हां, अरे ह्याचं पण सॉफ्ट आहे आपलं। ये हुआ है हैंड से जितना हो गया, मतलब मैनुअली किए। ओके, बट उसको ना इलेक्ट्रिकली करना पड़ता है, मतलब स्कैनर से ब्लीच करना पड़ता है। एयर का ही है। एयर मतलब कैसे बोल आता है ना। आपने अभी कुछ किया क्या उसको? मतलब मैनुअली जितना हो गया वो पहले एयर निकाला क्या? एयर निकाले पहले पेक्षा तो फर्क पड़। अभी थोड़ा और भी सेट करके मैं उसमें देखूँ तो कभी कभी ना बीच में अटक जा रहा है बस। हाँ, वो क्यों हो रहा वो नहीं समझ वो रहा। इलेक्ट्रिकली करना पड़ेगा हमको, मतलब स्कैनर से करना पड़ेगा। ओके, ये गाड़ी तो पूरी मैनुअल है ना, लेकिन फिर भी इसमें आ रहा वो चीज़ें। मैनुअल नहीं, इसके में एबीएस आता है ना, तो एबीएस। अच्छा, एबीएस के लिए। हाँ हाँ हाँ, ओके। कभी कभी क्या होता है पता है क्या, ये कुछ मतलब मिट्टी वट्टी की लगती है। एबीएस है ना, एबीएस का सेंसर फिर हाँ इसका वो बैक करता है। जो बोल रहे थे मेरे उसका हो गया। ओके, सेम इसका रियर में ज़्यादा आता है, इसका डोमिनेट इसका हो गया था। राइट। कभी होता ही है, मैन्युफैक्चरिंग आते ही है। ओ भाई, सुरुवातीलाच सुटते। हाँ, भाई गाडीचा आवाज आल्यावरती काय बरं वाटतं ना, रिलीफ यार, खरं रिलीफ। डोक्याला टेन्शन काय असेल ना, एकदम रिलीफ। ब्रेकचं पण काम झालं असं म्हणतोय, लेट्स सी आता कितपर्यंत झालंय।
मला थोडासा त्याच्यावरती अजून सुद्धा हे आहेच, कारण मी कसं एखादी गाडी आहे ना चालवायची तर त्याचं आहे ना पूर्ण हे चेक करतो 100%. ब्रेक्सचं नाही एवढं वाटत आहे, ब्रेक अचानकच लागतो, ब्रेकसाठी आपल्याला परत करावं लागेल थोडंसं काम. ब्रेकसाठी नॉर्मल थोडंसं काहीतरी पाहिजे, मला असं नीट नाही वाटत आहे ब्रेक. लोक लय भारी बघतात यार. अरे भैया सुनो, ब्रेक है ना ऐसा नहीं प्रॉपर लग रहा है, ऐसा मेरे को फील हो रहा है, आप एक बार देख लो. चांगलं वाटतंय तसं, पण मला लगेच नको आहे ते, मला अशी गाडी आवडते जास्त. ए बाबा, अरे ह्यानी स्पिन मारला राव, स्पिन मारलाय, स्पिन जागेवर ब्रेकच्या चक्कर मध्ये. बाबा नीट चालव म्हणजे झालं, असं मॅकॅनिक म्हटल्यानंतर चालवल नीट. चांगली आहे. अरे येले तापलते, मला कस तरी व्हायला लागले. हे काय असं इथं, हे काय आलं याला, काय झालं हे बघ, हे काय निघला असं टेस्टिंग. भाई साहब गाइस, फर्स्ट टाइम टर्नर चालवतो आता मी. 2014चं मॉडेल आहे. भाई साहब काय बल्की आणले, जास्त खाली आहे. अरे चाबी इसी का नहीं ऑन होते, इसका स्विच क्यों नहीं ऑन हो रहा भैया. अरे हो गया, हो गया. भाई साहब लेड इंजर हेवी है. माय गॉड, हेवी आहे, बेस आहे. तिला पुढे घे. कोल्ड स्टार्ट गाइज, 10Rचा कोल्ड स्टार्ट. ह्याचं मीटर एकदम 2014चा मॉडेल आहे. अरे वॉर्मअप होती का, वॉर्मअप होती का नाही लवकर. आवाज जास्त बेसी आहे. एसी, अरे एसी आहे का CR कुठला आहे हो, कोणतं आहे CR कुठला आहे हा, काय माहिती. वॉर्मअपला लाईट लागती का विचार बरं. हा जा. ओ मेरी जान,
दिस इज अ व्हेरी बल्की मशीन. भाई पूर्ण आहे ना अँगलच चेंज आहे या गाडीचा. लय असत खाली आहे, लय म्हणजे लय असत खाली आहे. ही गाडी आहे ना काहीच पहिल्या घेरला आहे ना 150च्या स्पीडला जाते. या माझी गाडी 100ला जाते 800. ही 10R आहे, ही जाती 150. नाही पण आवाजामध्ये थोडीशी कमी आहे. आपल्या गाडीचा आवाज खतरनाक आहे. नाही 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 स्लिप ऑन आहे, स्लिप ऑन आहे. गाडी चालवायची इच्छाच गेली. बाई फुल सिस्टीम नाही असं वाटायला लागली. फुल सिस्टीम माझ्या गाडीचा आवाज बेस्ट आहे यार. हिचा फक्त थांबल्या थांबल्या बेस्ट आहे वाटते. नाही भाई व्हिडिओ काढतोय आपला. फर्स्ट टाइम मी माझ्या ह्याच्यामध्ये ना 10R चालवतोय. मला माझी गाडी चालवायची होती 10R जेव्हा येईल तेव्हा, पण स्टील झालं पॉसिबल. लोक लय भारी भागतात 10Rकडं. ह्या साईडला जातो कारण कसं रस्ता थोडासा चांगला. मला गाडीचा आवाजच नाही एवढा फील होते जेवढा व्हायला पाहिजे. 10Rच्या हिशोबाने साऊंड कमी आहे, बाकी सगळं ठीक आहे, पण लय खाली आहे. हिला आहे ना जराशी जास्त पळवलं आवाज येईन असं वाटतंय, पण जास्त पळवायचं काही सीन नाही. लय पुढे जायला नको आता, आपल्याला माहिती नाही. बाई पण 10R चालवायला भेटली. ब्लॉगमध्ये कॉन्टेंटमध्ये 10R आली, विषय संपला, हार्ड झाला. पण लय घाणबोल की ही. या मोदी या. तसा आवाज करते पण जसा पाहिजे तसा नाही करत असं फील झालं मला थोडा. आपल्या गाडीचा जो आवाज येतो आपल्याच गाडीचा आहे, या गाडीला नाही तेवढा आवाज. हा इच्छा का आवाज. हाय रे हाय गाडीला आहे ना बेस आहे. माझा थोडासा लाऊड आहे, हा जास्त बेसी असं फील. आईच्या गावात. बट ॲज कम्पेअर टू माय एंजल आवाजाला हिला टफ नाही, म्हणजे माझी टफ आहे जास्त. माझीवाली जास्त ओरडती माझ्या, ही दुसऱ्याची त्यामुळं मला ओरडत नाही. ब्रेक एकदम काचकिनी आहे. मी गाडी पहिल्याच गिअरवरती चालवली, काही दुसरा गिअर टाकला पण नाही. एवढी जास्त स्मूथिंग चालते पहिल्याच गिअरला, कारण 150 फर्स्ट गिअर म्हटल्यानंतर भाई 10R डेंजर काम आहे. लोकांच्या नजरी आहे ना लगेच फुल होतात. माझीवाली इज माझीवाली. व्हेरी गुड बाईक, मस्त वाटली मला. हिच्या समोर काय नाही, पण ही माझी माझी किती असू दे इथं माझी माझी. एज कम्पेयर टू है ना पहले के जैसे राइड नहीं होते ना अभी, तो ज़्यादा ध्यान नहीं जा रहा. पहले कैसे होते थे महीने में 3 राइड तो कंफर्म. अच्छा
थँक्यू भैया, थँक्यू सो मच. मला हिचे आरशे काढलेत ना, त्याच्यामुळे लय जास्त अशी लाईट वेट फील होती. आरशामुळे ना हेवी वाटते अजून जास्त. आणि असे असेल ना बिंदास एकदम लाईट वेट. टॅनरपेक्षा जास्त विषय इथं आहे भाई आवाजाचा. त्या टॅनरपेक्षा म्हणतोय आम्ही. काय राहिलं याचं. आला. माझीवाली चालवायची मजाच वेगळी आहे. इथं कसं लोकांचं लक्ष एकदम लगेचच जाते. टॅनरला हा चल ना सोबत जाऊ. एक नंबर तुझी कंबर ती चाल शेकी शेकी आहे. टॅनरला कसं लुक आहे, लुक म्हणजे बल्की आहे ना लय, तर अट्रॅक्टिव्ह आहे जास्त. हिला जास्त मला अट्रॅक्टिव्ह नाही ठेवायची होती. कुठून आत्ताशी दुसरा गिअर टाकलाय. टॅनरमुळे पहिल्याच गिअरला चालत होतं. टॅनर फर्स्ट गिअरमध्ये मला वाटलं लय जास्त लाऊड असेल नाही का, पण काय लाऊड बिऊड काय नव्हती. झुडिओ फुल माल आलाय झुडिओ मध्ये. डॉमिनर पेक्षा आहे ना खरं सांगतोय अरे आहे ना लय भारी वाटते मला चालवायला. डॉमिनरची एक माझ्या वेगळी आहे टू व्हीलर टाईप. आता मला आहे ना कसं थोडंसं डाऊनमध्ये आवडतं. तिचं हँडल लय वरती, ह्याचं हँडल कसं जरा डाऊन आहे. तर मला जो राईडवाला पोस्चर आहे ना हा माझ्यासाठी बेस्ट आहे. टॅनरचा लय जास्त खाली आहे तो, पण मला आहे ना लय भारी वाटतो. कारण टॅनर तसल्या त्या गाड्या आहेत ना R15 सुद्धा म्हणा माझी फेवरेट आहे. म्हणजे दॅट्स अ रेसिंग सेगमेंट. जे सेगमेंटच वेगळे आहे ना त्याच्यामुळे ते आपल्याला आहे ना लय आवडतं. हे काय चल आज भाऊ भाऊ राईड करतात. ते फर्स्ट राईड झाली राव आज निखिलची माझी. 400 विथ 800. हायला पोलीस चौकीच्या समोर रेव मारतोय मी. आज जरा मूड मध्ये चालवणार मी. लय बरं वाटतंय काय खरं. माझी गाडी आहे ना माझ्याकडे आली ना
खरं तर 2-3 तासाचं काम झालं फक्त. थांबलो असतं तरी झालं असतं. ते म्हटले नाही जावा तुम्ही, यायला जा. म्हणजे ते नव्हते मॅकॅनिक, नंतर आले. ट्रॅफिक मध्ये आहे ना, यासाठी गाडी आतमध्ये नाही टाकायची इच्छा होती. निखिल फ्रेम मध्ये भारी दिसत असेल. अरे तीच गाडी आहे ही. इथून नीट झाली मागाशी ब्लॉग मध्ये. काय माहित दाखवली का नाही दाखवली मी गाडी. पजेरो अरे कुठून कुठून नाही लागलं यो गल्ली बोळातून. अच्छा कळलं मला कुठं आले. एकदा काहीतरी कामासाठी मी आणि निखिल दोघं चालू होतो. हे कुठं नेतोय हा खर्डी बायपास. आमच्या गावात मला आहे ना हा त्याचं हेल्मेटचं बेल्ट लावत होतो तेव्हा लागलं, चिमटा बसला. गाडीत पेट्रोल आहे का नाही माहित नाही, पण नुसती फिरवतोय. लिटरली सांगतो मला माहिती नाही पेट्रोल किती आहे गाडीत. इंडिकेटर का चालू ठेवलंय. हे इंडिकेटर बंद कर की. माझी मान एक उघडली आहे राव. कुठनं लेफ्ट घे म्हणतोय.
ओ भाई भारी आहेत कार. हॅलो, चला. हिला घ्यायसाठी फक्त एवढे लांबून यायला लागले. भाई साहब, हे काय स्पीड ब्रेकर आहे आईच्या गावात. दिसत बी नाही असले स्पीड ब्रेकर यांचे. अख्खी गाडी आहे ना जम्प हवेमध्ये होती. बघितली गाडी कशी उडली भाई. चला हवा करते. आपल्याला जायचंय सरळ. शिवरडती लय बरं वाटते यार हिला चालू. रॉयल एनफील्ड 650 GT. आणि निखिल कुठं राहते. रोडच्या मध्ये आहे ना BRT होतं, ते BRT पण काढलंय. त्यामुळे मधले खड्डे तसेच आहेत.
साऊंड अरे रे 18%. बर हा चला. ही काय म्हणतीये रे? टनल ना, टनल मध्ये चला. भाई साहेब टनल मध्ये जाण्यापर्यंत गर्दी बघा किती. गर्दी बघ टनल मध्ये जायच्या आधीच. कुठं भेटायला? माझ्या गर्लफ्रेंडला भेटायला जायचं. तिचं काय अडकलं काय माहिती. इंडिकेटर बंद कर. आवाज नाही येते रे. काय धरू? हा बोल. हा थांबतो का तू तिथं? निखिल व्हिडिओ काढायसाठी पुढे गेलाय. पुढे जाऊन थांबून व्हिडिओ काढणार. मग मला जायचंय. गोप्रोची बॅटरी किती आहे बघू. आईला काय दिसेना. 14%. चला चला चला. घरी जाईपर्यंत 14% नाही पूर्ण. आमच्या गावात काय आहे ते? खड्डा आहे का काय?
आय होप त्याला व्हिडिओ जसा पाहिजे तसा आला असेल. अशी चालत होती काय मागाशी, आता किती वेळ चौथ्या गिअरवर असेल आय थिंक. ऑटोमॅटिक मध्ये चालतीये ना एवढंच स्पीड. मग काढला नाही. काय अच्छा, म्हणजे पॉवर दिल्यानंतर ते लाईट वाढली मग. हा ते कळलं की पॉवर भेटली. 800 ची बॅटरी येतात, कळलं का. पॉवर भेटणारच. ह्याची बॅटरी त्यात आणि त्याची बॅटरी ह्याच्यात टाकली होती. डिस्चार्ज झाली होती ना त्याच्यामुळं. पण डॉमिनरचे सगळे नसा खोलले ते. काय हा ते कळलं रे, पण ह्याची पॉवर थोडी त्याला गेली ना त्याच्यामुळे. बोलायच्या गोष्टी होत्या. एवढं ट्रॅफिक आहे बघा. ब्रेक खरं तर असा नाही लागला पाहिजे ना, तर असा स्मूथ लागला पाहिजे. हा असा स्मूथ लागला पाहिजे मागच्या ब्रेक सारखा. गोप्रो थोड्या वेळाने आहे ना संपणार आहे. आता एवढ्या ट्रॅफिक मध्ये लय का नीट होणार आहे बाईक. 99% तर झाली आहे. सकाळी 101% पर्यंत पोहोचली होती. आज मला आहे ना गाडी अशी रेव करायची इच्छा होती, तरी मी करत नाही माहिती, कधीच नाही करत. आज पण मी आय थिंक एकदाच केली. निखिल, ए विनोदची गाडी आहे का ती? विनोद आहे का? विनोद भैरू. हा सेम त्यांनी मॅट करल की. अरे अब भी समझा इसको, अब भी समझा तेरे को. ह्या मिला नाही करते मला तेच कळा. तिला माझ्या गर्लफ्रेंडला भेटायचं. आता गर्लफ्रेंड कुठून आणू? हे काय, ही माझी गर्लफ्रेंड आहे, भेट हिला. ही तायडी काय हलणार नाही इथून. माझ्याकडे पण अशाच बॅग आहेत 2, पण ते छोटे आहेत. साईड पॉकेट बॅग नाही का. ही स्वतः नाही पुढे जाणार आणि मला पण नाही जाऊन देणार. थांब तायडी, मी जातो. काय म्हणती का? मला काय म्हणती तेच कळत नाही. कुणाला भेटायला? मग ही कोण आहे? अरे यार,
जागा भेटली की घालायची बाबा. आधीच लय हिट झाली ही, मला अजून जास्त नाही करता येत. कोण हॉर्न देते मला काय कधी सणा झाले आरशे नसल्यामुळे. ओनली ट्रैफिक ट्रैफिक ट्रैफिक, क्या करे इस ट्रैफिक का. माग पण दिसाना झाले. विमान उडलं दिसलं का नाही काय माहिती.